गोपनीय सूचना के आधार पर पाचपल्ली थाना अंतर्गत पुलिस टीम ने सलीम गैराज एंड कार वॉशिंग सेंटर मोहम्मदपुरा क्षेत्र में छापा मारकर अवैध नायलॉन मांझा का बड़ा स्टॉक जब्त किया। इस कार्रवाई में मोहम्मद सलीम अंसारी 22 वर्षीय निवासी तकिया देवानशाह मोहम्मदपुरा को गिरफ्तार किया गया है। छापेमारी के दौरान पुलिस को 2 प्रकार के मांझे मिले, जिसमें 30 नायलॉन मांझा चक्की जिन पर TUN लिखा था, जिसकी कुल कीमत 36,000 रुपए। 30 नायलॉन मांझा चक्की जिन पर मोनोकाइट हीरो प्लस लिखा था, कीमत लगभग 30,000 रुपए शामिल है। कुल मिलाकर 66,000 रुपए का मूल अवैध नायलॉन मांझा जब्त किया गया। पूछताछ में पता चला कि आरोपी प्रतिबंध के बावजूद मांझे की खरीद फरोख्त और भंडारण कर रहा था। नायलॉन मांझा मानव, पक्षी और पर्यावरण के लिए हानिकारक होने से शासन ने इसकी बिक्री और भंडारण पर पूर्णतः प्रतिबंध लगा रखा है। आरोपी पर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 की धारा 5, 15 और भारतीय न्याय संहिता की धारा 223 के तहत मामला दर्ज किया गया है। बरोबर येणारे दिवस आता मकर संक्रांती दिवस येत आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांना जे पतंग उडवण्याची शौक आहे ते धागा जे वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे जे नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे शासनाने केलेली, ते नायलॉन मांजा वापरल्यामुळे बरेच पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, मुलं मुली माणसं बरेच दगावलेले आहे। त्या अनुषंगाने आतापासूनच त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू आहे। एका प्रिव्हेंटिव्ह इज बेटर देन क्युअर त्या म्हणल्यासारखं एखादं जर नुकसान होण्यापेक्षा आधी जर लोकांनी जर सतर्कतेने आम्हाला पोलिसांना खबर दिली चांगली होईल। त्या दिवशी काल असंच पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला माहिती मिळाली की सलीम कार अँड वॉश सेंटरचं इथं लपवून ठेवलेलं आहे 60 चक्र्या ते विकत आहेत। अशा माहितीवरून डीबी पथकाने जाऊन तिथे छापामारी कारवाई केली। 67,000 टोटल चक्र्या जप्त केलेल्या आहे आणि सलीम अन्सारी नावाच्या माणसाला आरोपी बनवण्यात आलेले आहे। तसेच तो कुठून आणला त्याचा पण त्याला पण शोध घेत आहेत। तो पण राहणारा मोमीनपुराचा आहे। अशा पद्धतीने जर समजा कोणी नायलॉन मांजा विकत असेल तर त्याची पोलिसांना खबर द्यावी आणि एखादी घटना नागपूरमध्ये अशी होऊ नये त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं जरुरीचे आहे। यासाठी माझा नंबर पण सांगितलेला आहे 7020753909। लोकांना परत विनंती आहे की अशा पद्धतीने नायलॉन मांजाची खबर पोलिसांना द्यावं जेणेकरून एखादी जीवितहानी जे होणार आहे ते टाळता येईल। याच्यात पथकाचे प्रमुख PSI माझगावकर होते, रवींद्र राऊत, मुकेश यादव, सुशील रेवतकर, अमित ठाकूर, युनुस शेख आणि पाल यांनी कारवाई केलेली आहे। नाही कसा हे एकदम गंभीर गुन्हा आहे। भलेचे कसं जामीनपत्र आहे परंतु हे कृत्य आहे नायलॉन मांजा विक्री म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठी समर्थनच करणे। अशा पद्धतीने गुन्हा असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता राहून पोलिसांना खबर पण द्यायला पाहिजे। अखिलेश भारद्वाज को स्वतः अभिषेक।